तर शेतकरी बांधवांनो की तुमचा एक प्रश्न होता मला की चाप कटर आपण घेतलं की त्याचे स्पेअर पार्ट मिळतील का, तुम्ही रिपेअर करून द्याल का? तर मी तोंडी सांगण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आता की खरंच की माझ्याकडे स्पेअर पार्ट आहेत का, किंवा बाकीच्या लोकांसारखं की माझ्याकडे स्पेअर पार्ट आहे किंवा मशीन विकेपर्यंत की ठीक आहे की तुम्हाला पुन्हा मशीनला स्पेअर पार्ट देऊ, मशीन रिपेअर करून देऊ, हे सांगत बसण्यापेक्षा डायरेक्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ओरिजिनल की माझ्याकडे स्पेअर पार्ट आहेत का नाहीत हे दाखवतो. तर या मग आपण हायस्पीड मशीनचे 2880 RPM हायस्पीड मशीन, आणि विशेष म्हणजे मी मशीन हे आज विकत नाही, तर मशीनला एक सरासरी मला 4 ते 4.5 वर्ष झाले. ते 4.5 वर्षापासून मी मशीन विकतोय की ज्या वेळेला मार्केटमध्ये मशीन विकणारे खूप कमी होते, खूप कमी म्हणजे लय झाले एक 10 ते 20% असतील, त्यावेळेसपासून मशीन विकतोय. आज ठीक आहे, आज गल्ली बोळात कोण मशीन विकत असेल ते मला माहित नाही, पण स्पेअर पार्ट सगळ्यात महत्त्वाचं की मशीन विकण्यापेक्षा स्पेअर पार्ट महत्त्वाचे आहेत. तर ते स्पेअर पार्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत, आणि ते उपलब्ध आहेत का नाहीत हे दाखवण्यासाठी माझ्या शॉपमध्येच दाखवतोय मी, दुसरीकडचा व्हिडिओ काढून कुठला दाखवत नाही. तर या तर मग आपण मशीनचे प्रत्येक पार्टचे आपण व्हिडिओ दाखवू. हे पाठीमागालचा कन्व्हर्ट बेल्ट हा आपल्याकडे कायमस्वरूपी उपलब्ध आहे. हे मोठा घेर हा कायमस्वरूपी आपल्याकडे उपलब्ध राहील. त्याच्यानंतर मोटरची फुल्ली, ठीक आहे, फुल्ली तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल कुठेही, तरी पण आम्ही त्या RPMच्या नियमाने मोटरची फुल्ली ठेवतो. त्याच्यानंतर त्या मशीनचे साईडचे 5 घेर, छोटे 4, त्याला साईडला एक घेर असतो तो 5 घेर. त्याच्यानंतर हा डबल घेर, की शक्यतो मशीनचा जास्तीत जास्त खराब होणारा पार्ट हा आहे आता सध्याच्या कंडिशनमध्ये, कारण का 4 वर्षापूर्वी विकतो त्याच्यामुळं मला माहित नव्हतं की मशीनचे कुठले पार्ट खराब होतात. पण सध्या आता मेंटेनन्सला यायला पार्ट हा डबल घेर आहे. त्याच्यानंतर हा कन्व्हर्ट बेल्ट आणि हा ब्लेड, या 3 वस्तू थोडक्यात आपल्या मेंटेनन्सला आहेत. याच्या पलीकडे मशीनचा मेंटेनन्स नाही, आणि कालांतरानं कुठल्याही वस्तूला मेंटेनन्स असणारच आहे. हे मशीनच म्हणून नाही तर कुठल्याही गोष्टीला मेंटेनन्स असतं. त्याच्यानंतर आपले हाय कार्बन स्टीलच्या ब्लेड, ह्या ब्लेड आहेत. ह्यात एका मशीनला 4 लागतात. हा ब्लेड आहेत, याला म्हणतात फिक्स ब्लेड, कोणी फिक्स ब्लेड म्हणतं, कोणी फाउंडेशन ब्लेड म्हणतं. तर हे फाउंडेशन ब्लेड, फिक्स ब्लेड उपलब्ध आहे. तर बघ सर, मशीन घ्यायची चिंता का? कारण का मशीन घ्यायची हाय स्पीडची चिंता करू नका, कारण का मशीनचे स्पेअर पार्ट 100% आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि भविष्यात कायमस्वरूपी उपलब्ध राहतील. आणि विशेष असंच नाही की माझ्याकडेच मशीन घेतली तर तुम्हाला स्पेअर पार्ट मिळणार आहेत. मशीन तुम्ही कुठेही घ्या, स्पेअर पार्ट माझ्याकडे उपलब्ध आहेत. फक्त एवढंच होईल की तुम्हाला तो जुना पार्ट घेऊन यावा लागेल, जेणेकरून त्या पार्टला पार्ट मॅच करून मला द्यावा लागेल. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो, की म्हणजे तुमच्या डोक्यातला जो भ्रम होता की मशीनचे स्पेअर पार्ट हाय स्पीड मशीन आहे बाबा, बाहेर देशातली टेक्नॉलॉजी आहे, तर याचे स्पेअर पार्ट मिळतील का, तर त्याची चिंता सोडा, विश्वकर्माशी नाते जोडा, बस.